हॅलो फ्रेंड्स, आजचा व्लॉग खूपच खास असणार आहे कारण आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काही सिंपल किचन टिप्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण रोज सहज फेकून देतो त्या गोष्टींचा यूज. बझी बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. घेऊन आले आहे नवीन व्लॉग जो तुमच्या नक्कीच कामीचा आहे. बझी बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. असेच नवीन नवीन व्हिडिओ मग डेली अपलोड करत असते. आपण काय करतो, घरी खूप साऱ्या गोष्टी घेऊन येतो आणि कधी घाईत कधी सवयीने आणि थोड्याच दिवसात म्हणतो की हे खराब झालं, हे वाळलं, हे काळं पडलं आणि मग आपण काय करतो ते सरळ कचऱ्याच्या डब्यात टाकतो. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे हे आहे कढीपत्ता. कढीपत्ता आपण खूप सारा घेऊन येतो आणि मग नंतर तो आपण वापरतो सुद्धा, पण पूर्ण कढीपत्ता वापरणं बरेचदा मुश्किल होतं कारण तो 2-3 दिवसामध्ये काळा पडतो किंवा तो वाळायला लागतो. तर असा कढीपत्ता जो आहे मग आपण तो काय करतो, सरळ फेकून देतो. तर तो फेकायचा नाही, तो वाळवून ठेवायचा आणि मग त्याची पावडर म्हणून तुम्ही यूज करू शकता किंवा वाळलेला कढीपत्ता जो आहे तो तुम्ही डायरेक्ट कोकोनट ऑइलमध्ये टाकून मस्तपैकी उकळवला तरी तुमचं कढीपत्त्याचं तेल जे काही आपल्या केसांसाठी खूपच गुणकारी असतं ते बनतं. त्याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी मी माझ्या चॅनलला दिलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि त्याचबरोबर आपण देवाला जे फुलं ठेवतो त्याचाही, जसं माझ्याकडे जास्वंदीचे खूप सारे फुलं आहेत आणि मग दररोज देवाला आपण फुलं वाहतो आणि मग ते फुलं काय करतो आपण निर्माल्य म्हणून फेकून देतो. पण मी तसं नाही करत. हे जास्वंदीचे फुलं पण मस्तपैकी मी वाळवून ठेवते आणि त्याचा ही जी पूड आहे ती मेथीमध्ये किंवा मेहंदीमध्ये टाकून माझ्या केसांना लावण्यासाठी किंवा हेअर ऑइल बनवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. तर तुम्ही पण अशा प्रकारे वाळलेल्या गोष्टींचा यूज जरूर करा. आणि दुसऱ्या टिपमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता उन्हाळा सुरू झाला की मग लिंबाचा आपला वापर वाढतो किंवा बऱ्याच घरांमध्ये लिंबाचा वापर खूप कॉमन आहे. हिवाळ्यामध्ये आपल्याकडे लिंबू खूप जास्त अवेलेबल असतात म्हणून मग आपण ते जास्त घेऊन येतो. पण काय होतं, लिंबाचे असे सालं किंवा लिंबू खराब होतात आणि मग आपण तो लिंबू जो आहे तो फेकून देतो. जास्तीत जास्त आपण काय करतो, तांब्या पितळाच्या भांड्यांसाठी तो यूज करतो. पण त्याच्यापेक्षाही मस्त असा उपयोग मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ते पण DIY घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. असे लिंबाचे सालं मी मस्तपैकी जमा करून ठेवलेले आहे आणि मग काय करायचं, त्या लिंबाच्या सालींना मस्तपैकी उकळवून घ्यायचं थोडंसं गरम पाण्यामध्ये, जेणेकरून ते लिंबाचा जो पल्प आहे तो मग पाण्यात उतरतो आणि छानपैकी लिंबू जे आहे ते पाणी जे आहे ते आपलं रेडी होते. हे बघा अशा प्रकारे मी पाणी जे आहे आता ते गाळून घेईल आणि हे गाळून घेतलेलं पाणी म्हणजे लिंबाचा पूर्ण अर्क जो आहे तो या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आणि ह्या सालीसुद्धा बिलकुल फेकू नका. त्याचा यूजही मी पुढे सांगणार आहे कसा यूज करायचा. अशा प्रकारे आपल्याला हे लिंबाच्या सालींचं पाणी मिळालं जे की सायट्रिक ॲसिड आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहे 1 कप व्हिनेगर. छोटा कप व्हिनेगर टाकलं. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे मीठ. अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि सगळ्यात पुढचा इन्ग्रेडियंट जो की आपल्या घरामध्ये सगळ्यांकडेच अवेलेबल असतो तो म्हणजे खायचा सोडा. त्यालाच आपण म्हणतो बेकिंग सोडा. खायचा सोडा जो असतो गोड सोडा जो भजींमध्ये आपण टाकतो तो 1 चमचा मी इथे घातलेला आहे. तर तुम्ही मिश्रणाप्रमाणे टाकायचं. यासाठी थोडं मोठंसं बाउल घ्यायचं कारण बेकिंग सोडा टाकला की तो फसफसतो थोडा वेळ आणि मग ते उतू जातं. त्याच्याऐवजी आपण मस्तपैकी आता हे सगळं मिश्रण जे आहे ते हलवून घेतलेलं आहे आणि एका कॉलिनच्या स्प्रे बॉटलमध्ये मी याला ट्रान्सफर करून घेते. आणि अशा पद्धतीने आपलं हे किचन क्लिन्झर जे आहे ते रेडी झालेलं आहे. एकदम केमिकल फ्री आणि नॅचरल हे किचन क्लिन्झर आहे. किचनला आपण म्हणजे हे किचनमध्ये सगळीकडे वापरू शकतो. केमिकल फ्री आहे, ओडर फ्री आहे, एकदम खराब वास त्याचा येत नाही आणि मेन म्हणजे आपल्या हातांसाठीही बिलकुल सेफ आहे. आता मी तुम्हाला कसं वापरायचं ते सांगते. हे बघा, आपण याच्याने गॅस स्टोव, नंतर किचनचे कडप्पे, किचनचा प्लॅटफॉर्म, सगळ्या गोष्टी, किचनच्या मागची साईड, किचनच्या मागच्या ज्या आपल्या टाईल्स असतात त्या आपण क्लीन करू शकता. सिंक, बेसिन, सगळ्या गोष्टी आपण ह्या क्लिन्झरने क्लीन करू शकता. असं मस्त स्प्रे करून घ्यायचं आणि फडक्याने छानपैकी पुसून घ्यायचं. आता माझा गॅस जो आहे तो तुम्हाला दाखवते. एकदम मस्त आणि एकदम कमी वेळेमध्ये, काहीच घासाघुसायची बिलकुल जरूरत पडत नाही. छानपैकी आपला गॅस जो आहे तो क्लीन होऊन जातो. त्याचबरोबर गॅसच्या पाठीमागच्या ज्या टाईल्स असतात, फरची असते, ते पण तुम्ही याच्याने साफ करू शकता. एकदम सुंदर आणि एकदम पटापट असं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बनतात.
आणि मेन म्हणजे हे किचन जे आहे ते आपण नॅचरल पद्धतीने बनवलेलं आहे, त्यामुळे ते बिलकुल हार्मफुल नाही आणि आपल्याला एकदम छान असं केमिकल फ्री किचन क्लिन्झर बनतं, जे की तुमच्या हातांसाठी सेफ आहे, तुमच्या हेल्थसाठी सेफ आहे, तुमच्या परिवाराच्या हेल्थसाठी पण सेफ आहे. एकदम मस्त असा लिंबूचा त्याचा स्मेल येतो आणि छानपैकी तुमचं किचन जे आहे ते क्लीन होऊन जातं. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला का नक्कीच सांगा. आणि जे सालं उरलेली आहेत त्याच्याने काय करा, तुम्ही सिंक क्लीन करा. एकदम मस्त सिंक जे आहे ते चकाचक होऊन जातं. घर स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे, पण ते नॅचरल आणि स्मार्ट पद्धतीने ठेवलं तर ते आरोग्यासाठीही चांगलं आहे आणि निसर्गासाठीही. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर जरूर शेअर करा. कमेंट करायला बिलकुल विसरू नका. कमेंटमध्ये तुम्ही तुमचे ओपिनियन्स, मतं जरूर लिहू शकता. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.